सुमे 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 कुठे हाय की घालात ते तोला 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 म्हणजे हो तोला तोला म्हणजे तोला तोलून द्या. तोलून आता सकाळी सकाळी काय तोलून देऊ? अहो काय तोलून द्या. हे बघा हे मी धरलं हे तोललं तोल अच्छा सोडा हा तोलून द्या प्या. हा तताला द्याला तर तुमचा काय कताला कंटाळा गेला गेला. दान आलं तुमचा आवाज ऐकल्यावर तुमचा ततालाच जातो. हो साहेब दात तली गात आहे ती. अरे जाऊ दे रे. सुमी कुठे आहे? आहे तर ती सुमे बयाजी साहेबांचं पाय जमिनीवरच आहे ती किंवा कुठं हवेत तरंगते ती तवा. हवेत म्हणजे सुमे परत एकदा वाजू का? साहेब तरंगा तरंगा हवेत तरंगा. अरे काय तरंगा इथे काय चाललंय बबन? अरे समर सुमीच्या पडण्याचा आवाज ऐकला की तुझा कंटाळा जातो या. हवेत तरंगत असल्यासारखं वाटतंय असं काहीतरी ऐकलं रे मी. नाही नाही असं असं काही नाही. म्हणजे सुमी खोटं बोलते का काय? खोटं सांगितलं नाही अजिबात नाही. तुम्ही खोटं बोलणाऱ्याच्या मैत्रीला बी जात नाही. माझ्या पिंजऱ्याचा आवाज ऐकल्यावर तुमच्या साहेबाचा कटाळा जातोय आणि त्याला हवेत तरंगल्यासारखं वाटतंय. आणि हे खुद्द तुमच्या साहेबांनी मला सांगितलं. काय साहेब खरं का खोटं? सुमे तुला कुठं काय बोलायचं कळत नाही का? का मी जे खरं आहे तेच सांगितलं. मग आता ते रागाचं लोणी काय ते बी खरं खरं सांगून टाका. हा सांग सांग सुमे तुमचं टॉप सिक्रेट सांगून टाक. आम्हाला पण कवा कवा उपयोगाला येईल की ग. अरे नाही तुमच्या उपयोगाचं नाही. ते ठरवतील ना उपयोगाचं आहे की नाही ते. तू नको ठरवूस तू सांग. अरे ती सांगत नाही तर तू सांग. सांग 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 सांग. मी नाही नको नको मी नको. मी खोटारडा आहे ना. सगळं खरं काय ते सुमी बोलते आणि तुम्हा सगळ्यांचा सुमीवर जास्त विश्वास आहे ना. तुम्ही तिलाच विचारा. सांग सांग बाई सुमे सांग. काय गरज नाही. गरज नाही कसं? सुमे अगं सांगून टाक की सगळं. ओघ कशाला माणसाला कोड्यात टाकतेस? मी नाही म्हणलं नव. जावळ पो पैंजणाचा आवाज ऐकून कटाळा गेला असता तर चेकारी खाऊन घ्या. हा नाही नाही नको नको. मला सुमी काय सांगते ते ऐकायचं. सांग सांग सुमे सांग लवकर. आता माझं पण लवकर लगीन जमणार आहे ना. मला उपयोगाला येईल आहे की नाही. बबन गप बसतोस का जरा. उगन नाही तो आगावपणा. आता ह्या आगाऊपणा कसला ग?
पायलट तू तू खाऊन घे. ये ये ये, ये. थांबा थांबा तर म्हणताय म्हणणं त्या ताली देऊ नका का झालं नाही ना पंजना तर तुमतून ऐकत ऐकत बाहेर आले आणि दातनं दातात आले. काय साहेब कटाळा गेला नाही वाटतं तुमचा अजून. दात घासायचा बी कटाळा. तू बयोजीच्या प्रश्नाचं उत्तर दे ना. तू आधी दात घास जा. आज जा आत्ताच्या आत्ता. उगा सकाळ सकाळ नाही ते अगाऊपणा. जा बाबा. अरे तुझ्या मम्मापेक्षा जास्त शिस्तीची आहे तुझी सुमी. जा बाबा जा. सकाळी सकाळी अनुराधा आणि तिचं ते शेपूट कुठं गेलं म्हणायचं. कारखान्याला उशीर, आता इथं यायला उशीर. असं उशीर करणं लय महागात पडत आहे मॅडम तुम्हाला. शिंदे, माझ्याकडे काय जादूची छडी नाहीये सगळे एका दिवसात करायला. राजकारण कोळून पिलाय तुम्ही. स्वतःच्या पोरावर सुनावर राजकारण केलंय. अहो एवढा मोठा अनुभव कुठंतरी कामाला आणा की. शिंदे ताई मॅडमचे प्रयत्न सुरू आहेत. ते 10वीच्या बोर्डाचं नापास झालेला विद्यार्थी एक एक विषय काढत बसतं का नाही, तसं झालं ताई मॅडम तुमचं. हे बघा, तुम्ही कॉप्या करून पास व्हा, नाहीतर पेपर कुणाकडनं तरी लिहून घ्या, पण मला आजच्या 5चा रिझल्ट पाहिजे. शिंदे, जरा गप्पा बसता का तुम्ही. कारखाना तुमच्या ताब्यात देते असं म्हणाले ना मी. कधी? अहो आम्हाला खबऱ्या लागल्यात तुमचा पोरगा कारखान्यावर येणार आहे म्हणून. स्वागताची तयारी चालू आहे. स्वागत माझं झालं पाहिजे ताई मॅडम. होईल. आजच्या आज, नाही तर तुमचा कारनामा जग जाहीर. शिंदे असं ब्लॅकमेल करू नका हो. नाही नाही, ब्लॅकमेल नाही. अहो खरं आहे ते मी सांगतोय. आता मी जातोय कारखान्यावर. आता तुम्ही तुमच्या पोराला कसं अडवायचं ते तुम्ही ठरवा, नाही तर ताई मॅडमचं फेल राजकारण जगासमोर आलंच समजा. ताई, राजकारण अंगलट आलं की ग. आता काय? काहीही करून समरला सध्या राजकारणापासून बाजूला केलं पाहिजे. आता कशी आहे तब्येत? एकदम खडखडीत आहे बघा. म्हणजे माझ्यापेक्षा लय लागून पण साहेबांची तब्येत माझ्यापेक्षा पटदिशी बरी झाली. साहेबांचा स्पीड 1 नंबर आहे. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं सोबत असल्यावर स्पीड असणारच ना. आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा होत्या माझ्या पाठीशी. साहेब, आता लवकरात लवकर कारखान्यावर या. सगळी तुमची वाट बघते ती. हो, उद्याच येतो मी. त्या घ्या त्या. पी. बाकी कारखान्याचा ह्यो हंगाम बेस्ट गेला बरं का साहेब. हो, विक्रमी गाळप झाले साहेब यंदा. आपला तोटा सगळा भरून निघणार. हो, आणि यात शेतकऱ्यांना भाव पण चांगला मिळाला पाहिजे. तो पण मिळणार की साहेब. थापल तो म्हणाल ता. काय होणार? साखर स्वस्त होणार का म्हणतोय ते. तो आपल्या हातात नसतो. बाजारभाव काय ठरल तो. वय
नमस्कार ताई मॅडम. नमस्कार. बसा. आज अचानक? काय नाही, साहेबांची तब्येत बघायला आलो होतो. कालच बघितलीत ना. हा पण म्हणलं जाता जाता मारूया चक्कर. कारखान्यावर साहेबांची सगळी वाट बघतात. म्हणलं साहेबांच्या कानावर घालूया. मम्मा, मी उद्यापासून कारखाना जॉईन करतो. कारखाना? एवढी घाई काय? घाई कसली मामा, आता माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आणि कारखान्यावर खूप दिवसात गेलो नाही, तिकडे गेलं पाहिजे ना. समर, मी तुझ्यासाठी निर्णय घेतलाय. तू कारखान्याच्या राजकारणातून बाजूला व्हायचंस. मम्मा, समर, अरे कारखान्याच्या राजकारणात काय काय झालंय तू बघितलंस ना? मम्मा अगं, पण तूच तर मला राजकारणात उतरवलंयस. हो, पण आता तू राज्याच्या राजकारणात लक्ष द्यायला हवंस. हे लोकल लेवलचं राजकारण काही उपयोगाचं नाही. उगाच रिस्क कशाला ना. अहो रिस्क कसली, आम्ही आहेच की संकट. पण तरीही जे व्हायचं ते झालंच ना. नाही मम्मा, लोकांनी फार विश्वासानं मला निवडून दिले. तो विश्वास कसा तोडू मी? समर, तू कारखान्याची काळजी करू नकोस, मी बघते ती. मम्मा अगं, समर, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. माझ्याबरोबर येतोस का? इथेच बोलूयात ना मग. समर, अरे ताई मॅडमला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे धनाजीराव, आपण नंतर बोलूयात. ताई मॅडमने हे अचानक काय बॉम्ब टाकलाय? मला बी काय कळण झालंय ते असं अचानक का? तू कारखान्याच्या राजकारणापासून सध्या तरी लांबच राहा. मम्मा अगं, पण आता तर कुठे सुरुवात झाली होती, हे काय अचानक? समर, अरे शिंदे कशा प्रकारचा माणूस आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि गावाकडचं राजकारण कसं चालतं हे पण माहिती आहे. मम्मा अगं, लोक मला भित्रा म्हणतील. मुळीच नाही. हे बघ समर, मी तुला राज्याच्या राजकारणात आणीन, पण सध्या तू या कारखान्यापासून दूर राहा. मम्मा तू काही काळजी करू नकोस. तर मी सुद्धा शिकतोच आहे ना. आता एक अनुभव आलाय, पुढच्या वेळेला घेईन मी काळजी. समर, मला कसल्याही प्रकारची रिस्क नकोय. समर, तू जरा ताईचं ऐक. अरे तिला राजकारणाचा खूप अनुभव आहे. काय बरोबर काय चूक, शिवाय कधी काय करायचं हे तिला बरोबर कळतं. हे बघ समर, लोकल राजकारण नको. जरा थांब, योग्य वेळ आली की मी परत तुला राजकारणात आणीन. नाही मम्मा, मला तुझं हे पटत नाहीये. मलाही अजिबात पटत नाही. समर, अरे ताईच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. अरे खुन्न सूड हे कुठल्याही लेवलला जाऊ शकतं. रिस्क रे त्याच्यात. नाही मम्मा, मी घाबरून मागे हटणार नाहीये. घाबरू नाही समर, मी म्हणते म्हणून मागे हो. हे बघ समर, ऐक प्लीज, माझ्यासाठी एवढं कर. मम्मा मी विचार करून सांगू का? अरे ते विचार कसला करायचा आहे? ताईने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. समर, समर तू हो म्हण. मम्मा मला थोडा वेळ दे ना. हे पण तू कारखान्याच्या राजकारणापासून दूर राहणार हे पक्का आहे समर. मला एक सांगा, एक तर ह्यो आजारी कारखाना, त्यात हा चेअरमन आजारी भेटला, कसं होणार? कारखान्याचं मड झाल्याशिवाय राहील का? पण तशी काही अडचण आलेली नाहीये. धनाजी करतोय ना हँडल सगळं. त्या धनाजीचं कौतुक पुरं. लोकांनी चेअरमन म्हणून ज्याला निवडून दिलंय त्यांनी आपला पूर्ण वेळ कारखान्याला द्यायला पाहिजे का न ग? द्यायला पाहिजे. तेच, पण आज चेअरमन करतोय दवाखान्याच्या वाऱ्या आणि बायकोच्या खानावळीची जाहिरात. मग आता कसं करायचं? अविश्वासाचा ठरावाना चेअरमनवर, बाजूला करा आजारी माणूस. पण ताई मॅडम ऐकणार नाहीत. ही लोकशाही आहे, लोकशाही. ताई मॅडम जर का हुकुमशाही गाजवत असतील तर आपण सगळ्यांनी मिळून त्यांना गप करायला पाहिजे.
तेवढी ताकद आहे या शिंदेमध्ये. माझ्यावर विश्वास ठेवा. ताई मॅडम तेच ऐकणार जे मी सांगणार. केला का फोन ताई मॅडमला? हो येत आहेत. आता ताई मॅडमचा पोरगा राजकारणात संन्यास घेणार आणि कारखाना माझ्या ताब्यात येणार. घ्या. कशावर हा? पहिले तुला जेवायला वाढू? नाही नको. कार अरे जेवणाचा टाइम झालाय, खाऊन घे जरा. नाही नको, नंतर जेवतो मी. बयोजी, मला मम्मानं राजकारणापासून दूर राहायला सांगितलंय. अरे आता एवढं सगळं झाल्यावर काळजी वाटत असेल रे तिला. अगं पण तिच्या सांगण्यावरूनच मी राजकारणात आलोय ना. अरे होय, मी काय करू तेच समजत नाही आता मला. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं, पण आता मीच माघार घेतली तर कसं चालेल? हे बघ बोल, तुझ्या राजकारणातलं मला काय कळत नाही बघ. तू सुमीला विचार. काय ग सुमी, तुला काय वाटतंय? बयाजी, जे मनापासून करू वाटते ते करावं माणसाने. पायलटला राजकारण करू वाटत असेल तर करावं, आणि करू वाटत नसेल तर राहू दे. बरोबर. मला नक्की काहीच सांगता येत नाही आता. राजकारणात लोक स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जातात. मला हे नाही आवडत सगळं. भैयाजी, राजकारण फार वाईट आहे ग. मग राहू दे, तुझ्या मनातच नसेल तर नका. मम्माला ठीक आहे म्हणून सांगितलं. साहेब हा बघा की तुम्हाला बघायला कोण आले. कोण आहे? या की या. आजी, नमस्कार आजी. नमस्कार. असू दे असू दे. कशात? मी चांगली आहे. तू कसा आहेस बाळा? आता ठीक आहे. अरे तू दवाखान्यात आहेस कळल्यापासून जीवाला चैनच नव्हती बघ. देवळात 10 एरझाऱ्या झाल्या. त्या देवाजवळ तुझ्या तब्येतीसाठी मागणं मागितलं. त्या देवानं ऐकलं माझं. हे घे धर खा. अरे कशाचा पेढा म्हणून विचारलं नाहीस? आता तुम्ही एवढा प्रेमाने दिला, मग कशाला विचारायचंय? अरे माझी पहिली पेन्शन आली. आली होय. लय भारी झालं बघा मग. घे घे तुला घे. असू दे घे असू दे. हे सगळं तुझ्यामुळं झालं बघ. नाहीतर आमच्यासारख्या गरीब म्हाताऱ्यासनी कोण विचारतंय? अरे दही अंडी करायला, मंडळाच्या देणग्या मिळवायला दिवस रात एक करणार राजकारणी 1000 मिळतील. गरिबांनी मदत करणार तुझ्यासारखा एखादाच नेता असतोय बघ. या म्हातारीची अडचण मिटवलीस असं समद्यांसाठी चांगलं काम कर बघ. आजी हा तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा. हा? आमचं साहेब चांगलंच काम करणार. होय होय. बरं बसा, मी चहा करते लगेच. अगं नको, लांबचा पल्ला गाठाय सर लेकरा मला नको. मी जाते. बर तब्येत सांभाळ. हा होय. येत या. साहेब तुम्ही लय भारी काम केलं बघा. असंच गोरगरीब माणसांचा अजून लय म्हणजे लय आशीर्वाद मिळवायचे आहे तुम्हाला. सुमी, मी राजकारण सोडणार नाहीये. राजकारण वाईट नाही, त्यातले लोक वाईट आहेत. आणि त्या लोकांना आपण विरोध करणार नाही तर कोण करणार? अहो म्हणजे तुम्ही राजकारण सोडणार होता होय? हो. पण आता नाही सोडणार. सुमे, आपण जे ठरवलं होतं ते करायचं. पायलट, तू काय बी ठरव,
मी कायम तुझ्या संकट आहे.